बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा गाव मुका झाला त्याची गोष्ट. त्या दिवशी पहाटे 5 वाजता लागणारा मंदिरातला स्पीकर लागला नव्हता. रोजचा नियम त्या दिवशी मोडला होता. त्यामुळं गावातल्या रस्त्यावरून गल्ली बोळांतून फिरणाऱ्या भक्तिगीतांच्या स्तुतिस्तोत्रांच्या ध्वनिलहरी जणू मुक्या झाल्या होत्या. त्यांनी मौन पाळलं होतं, पण गाव बोलका झाला होता. हे बोलणं आनंदाचं उत्साहाचं नव्हतं, तर दुःखाचं होतं, वेदनेचं होतं. म्हणूनच ते दबक्या आवाजात बोललं जात होतं. गावातून एक बातमी वाऱ्यासारखी नव्हे, वारा होऊन पसरली होती. प्रत्येकाच्या कानातून मनापर्यंत जाऊन पोचत होती, मन बधीर करत होती. कुणी म्हणत होतं अक्वात्या गेल्या, कुणी म्हणत होतं जिनमती माताजी गेल्या. अक्वात्या म्हणजेच जिनमती माताजी हे सगळ्यांना माहीत होतं. 50 वर्षांपूर्वीची अक्कूबाई दीक्षा घेतल्यानंतर जिनमती माताजी झाली होती. जगासाठी ती जिनमती माताजी होती, पण अर्ध्या अधिक गावासाठी अक्वात्याच होती. लोक तिला अक्वात्याच म्हणायचे. त्या दिवशी पहाटे 4 वाजता अक्वात्याचा जीव शरीरातून निघून गेला. तिचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला. गावातल्या लोकांना समजत नव्हतं या मृत्यूला काय म्हणावं. जिनमती माताजींचं समाधी मरण झालं म्हणावं, जिनमती माताजींचा स्वर्गवास झाला म्हणावं, की सर्वसाधारण व्यक्तीच्या मृत्यूनंतर म्हणतात तसं अक्वात्याचा मृत्यू झाला. अक्वात्या मेली म्हणावं, की तिचा प्राण अनंतात विलीन झाला म्हणावं. नेमकं काय म्हणावं, कारण अक्वात्या दीक्षाधारी माताजी होती, पण शेवटी तिचा दीक्षा छेद झाला होता. तिची स्मरणशक्ती तिला सोडून गेली होती. आपण कोण, काय, आपण काय खातो, काय पितो, कुठं राहतो, कशाचं काही भानच राहिलं नव्हतं. त्यामुळे ना समाधी मरण साधलं होतं, ना सल्लेखना वृत्तात तिचा शेवट झाला होता. शेवटी तर ती मंदिरात राहायला, तिथं झोपायला घाबरायची. पाटलांच्या वाड्यात पाटलांच्या आईजवळच राहायची. तिथंच आहार घ्यायची, म्हणजे जेवायची. ना पिंचीचं भान राहायचं, ना कमंडलूचं भान राहायचं. पाटलांची आई सुंदराबाई जवळच राहायची. सुंदराबाई तिला अंघोळ घालून पांढरी साडी म्हणजे माताजींचं धोतर नेसवून मंदिरला नेऊन भगवंतांचं दर्शन करून आणायची. लहान पोरीला सांभाळल्यासारखं सांभाळायची. पिंची कमंडलू स्वतःच्या हातात घेऊन अक्वात्याला धरून मंदिराला न्यायची. रस्त्यावरचे लोक हसायचे, चेष्टा करायचे, चुकचुकायचे देखील. लोकांना तिचं हे रूप बघवायचं नाही. आपल्या व्यक्तिमत्वानं, आपल्या वेगळ्या वक्तृत्व शैलीनं प्रवचन देऊन मंत्रमुग्ध करणारे अक्वात्या, तिचं हे असून नसल्यासारखं जगणं पचवणं सगळ्यांना अवघड जायचं. अशी ही अक्वात्या म्हणजेच जिनमती माताजीने या जगातला आपला प्रवास संपवला होता. संवेदनांचा प्रवास आधीच संपला होता. आता संवेदना नसलेल्या शरीराचा प्रवासही संपला होता. अक्वात्या गेली हे समजताच मनात पहिली प्रतिक्रिया उमटली ती, बरं झालं, सुटली एकदाची. पण मनातून ती कधीच गेली नाही. अगदी आजही आमच्या बोलण्यात तर कुणाच्या जिभेवर कधी माताजी यायचं नाही, तर अक्वात्या म्हणूनच तिच्या संबंधी बोलायचो आम्ही. ती गावात असो नसो तिचा विषय नाही असं कधी व्हायचं नाही. ती जिथं असेल तिथं कुणी ना कुणी जाऊन आलेलं असायचंच. मग तिच्याविषयीचं कुशल बोललं जायचं. काय, कशी आहे अक्वात्या,
एकमेकांकडे विचारपूस व्हायची. मात्र तिच्यासमोर गेल्यावर नमोस्तू माताजी नमोस्तू किंवा अम्मा नमोस्तू नमोस्तू म्हणून गावातले नमस्कार करायचे. तेव्हा माताजी हसायच्या, छानसं हसायच्या. म्हणजे त्यांना मुद्दाम हसावं लागायचं नाही. मुळात त्यांचा चेहराच हसरा, लोभस असा होता आणि स्वभावही तसाच, माणूस वेडा. दीक्षा घेतली म्हणून स्वभाव थोडाच बदलतो. इतरांसाठी जगासाठी त्या गंभीर असायच्या. कदाचित तो मुखवटाही असू शकेल, पण आमच्यासमोर मुखवटा नसायचा. आम्हाला त्या आमच्या अक्वात्याच वाटायच्या. माझं सासर माहेर एकाच गावातलं, त्यामुळे लहानपणापासूनच अक्वात्याची ओळख. मी लहान असल्यापासून तिला पाहिलं ते माताजी म्हणूनच. पण गावातले भावकीतले सगळे तिला अक्वात्या म्हणायचे. त्यामुळे आमच्या वयाच्या आम्हीही अक्वात्याच म्हणायला लागलो. अक्वात्या मुळात देखणी बाई, उंच, गोरी, सडपातळ, तेजपुंज, काहीसे घारे डोळे, डोळ्यातली चमक बघत राहावी अशी. माताजी म्हणून तिनं नेसलेलं पांढरं धोतर, डोक्यावर घेतला कपाळापर्यंतचा पदर, कानामागे सरकवलेला, पण तरी बाहेर डोकावणारे कपाळावरचे पदराआडचे छोटे छोटे काळेभोर केस, हसल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र दात, एकूण तिचं व्यक्तिमत्व प्रभाव टाकणारं. डोक्यावरून आलेला कानामागून पुढं घेतलेला पदर डाव्या काकेत घट्ट धरून त्याच्या खालीच गच्च पकडलेली पिंछीची मूठ आणि दुसऱ्या हातात कमंडलू घेऊन ती आहाराला निघाली की बघणाऱ्यांचे डोळे क्षणभर विस्फारायचे, पण मान आदराने झुकायची नमोस्तू करण्यासाठी. ही देखणी बाई माताजी आहे. मग हिला अक्वात्या का म्हणतात हे समजायचं नाही, पण सगळे म्हणतात म्हणून आम्ही पण तिचा उल्लेख अक्वात्या म्हणूनच करायला लागलो. वर्षा 2 वर्षातून, कधी 4, 5, 6 वर्षातून एकदा ती गावात यायची. तेव्हा मंदिरात लोकांची रीग लागायची तिला बघायलाही आणि ऐकायलाही. प्रवचन सांगताना एक एक तत्वज्ञान अशी सांगायची की ऐकणारे माना डोलवायचे, तृप्त होऊन घरी जायचे. फक्त जैनच नव्हे तर जैनेतर लोकही प्रवचन ऐकायला यायचे. तिचं शिक्षण फार झालं नव्हतं, जेमतेम 4थी शिकलेली ती, पण विचार करण्याची क्षमता फार मोठी होती. ती सांगायची, माणसांना त्रास देणं, त्यांना दुखवणं म्हणजे तर मोठं पाप आहेच, पण झाडच काय, झाडाचं एखादं पान तोडणं म्हणजे सुद्धा पाप आहे. म्हणायची, झाडात सुद्धा जीव असतो, त्याचं एखादं पान तोडलं की त्याचा देठ ओला लागतो. बघा हां, आपल्याला कुणी दुखापत केली की आपल्या डोळ्यात पाणी येतं, तसं देठातली ओल म्हणजे झाडाचे अश्रू असतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. लोकांनी आपल्याबरोबर कसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण दुसऱ्यांशी वागावं. प्रत्येकाचा मान राखावा. जीव एकेंद्रिय असो की पंचेंद्रिय, आपण त्याच्याशी वैरभावाने वागू नये. खरा धर्म हेच सांगतो, जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. सगळ्यांवर प्रेम करा. मंदिरात जाणं, देवदर्शन घेणं, साधू मुनी माताजींचा आहार करणं, जप तप ध्यान करणं म्हणजे धर्म आहेच. तो तुम्ही करताच. पण गरजूंना मदत करणं, दुर्बलांना जगवणं, आजाऱ्यांची वृद्धांची सेवा करणं, मुलांना संस्कारित करणं हाही धर्मच आहे. आणि हा धर्म मोठा आहे. हे सांगता सांगता दारू पिणं कसं वाईट आहे, त्यामुळे कुटुंबाची दुर्दशा कशी होते, सुनेला छळणं म्हणजे मोठी हिंसाच आहे, बायकोला मारझोड करणं, शिव्या देऊन तिचा अपमान करणं कसं पाप आहे, हे ती उदाहरणं देऊन समजवायची. लोक कानात प्राण आणून ऐकायचे आणि तसे वागायचे सुद्धा. गावावर तिचा मोठा प्रभाव होता. धर्माच्या माध्यमातून ती जणू लोकशिक्षण द्यायची, ज्याची समाजाला गरज होती. म्हणून लोक गर्दी करायचे प्रवचनाला.
म्हाताऱ्या लोकांपेक्षा तरुण स्त्रियांशी, विशेषतः मुलींशी तिचं जास्त जमायचं. आम्हाला तर फारच आवडायची ती. तिचं बोलणं ऐकत राहावं असंच. आम्हाला प्रवचनापेक्षा इतर वेळीच जायला आवडायचं तिच्याकडे. इतर वेळी ती खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. हायस्कूलच्या कॉलेजच्या प्रत्येक टप्प्यावर तिनं आमचं भरण पोषण केलं होतं. ते धार्मिक नैतिक तर असायचंच, पण त्याबरोबर एक कलात्मक सौंदर्य दृष्टीही तिनं आम्हाला दिली होती. सगळ्या भारतभर तिचा विहार झाला होता. कधी या संघातून, कधी त्या संघातून. संघाबरोबर तिने कैलास पर्वतापासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून कलकत्त्यापर्यंत पायी अनवाणी पायाने प्रवास केला होता. त्यामुळे तिच्याजवळ अनुभवांचा प्रचंड साठा होता. मुक्काम कधी एखाद्या गावात असायचा, कधी वाळवंटात उघड्या आकाशाखाली असायचा, कधी जंगल भागात असायचा. बरोबर 100-150 श्रावक श्राविका असायच्या. मुक्कामाच्या ठिकाणी अर्ध्या तासात तंबू उभारले जायचे. 40 तंबूंनी जागेला छावणीचं स्वरूप यायचं. जवळच्या गावचे लोक गाड्या भरभरून दर्शनाला यायचे, भेटायचे, आपापल्या भाषेत बोलायचे, प्रवचनं व्हायची, स्वयंपाक व्हायचा. अभिषेक, आहार आणि सामायिक झालं की पुढचा प्रवास सुरू. त्यामुळं तिला अनेक भाषा येत होत्या. मराठीवर तर प्रभुत्व होतंच. प्रवासादरम्यान काही श्रावक चालायचे, काही वाहनात बसायचे. 2-3 गाड्या, एक बस, एक ट्रक. लवाजमा मोठा असायचा. अखंड 4-6 महिन्यांचा प्रवास असायचा. सगळ्यांना समृद्ध करायचा. ही समृद्धी अक्वात्य आम्हाला सांगायची, आम्हालाही समृद्ध बनवायची. अशाच एका प्रवासादरम्यान हायवेवरून चालत असताना मोठा अपघात झाला. 2 माताजींना एका गाडीने पाठीमागून धडक दिली. जोराचा आवाज झाला. गाडी पळून गेली आणि माताजी रक्ताच्या थारोळ्यात. ओळखता येऊ नये अशी परिस्थिती झाली होती. सगळे धावले. मातांची मोती गरडा पडला. रस्त्यावरची वाहनं थांबायला लागली. लोक बघायला लागले, हळहळायला लागले. अनेकांचे डोळे भरून आले. पण दोन्ही माताजी शांत. तशाही अवस्थेत त्यांनी आपले दोन्ही हात जोडले होते. एक माताजी लागलीच गेल्या, तर दुसऱ्या ओंकार मंत्र म्हणायला लागल्या. आवाज क्षीण येत होता, पण चेहरा समाधानी होता. समयसागर महाराज पुढे आले. त्याने तिथंच सल्लेखना दिली आणि 5च मिनिटात त्या सल्लेखनापूर्वक समाधीस्थ झाल्या. हे सगळं सांगताना अक्वात्या म्हणाली होती, अजून डोळ्यासमोरून ते दृश्य हलत नाही ग. अगं, सर्वसंग परित्याग केलेला असूनही, मोहमायेच्या पाशात अडकायचं नसतं हे माहीत असूनही, या जगात शाश्वत काही नसतं. प्रत्येक जीवाचा शेवट होणारच असतो याची जाणीव असूनही सगळा संघ दुःखी झाला होता ग. सगळ्यांचे डोळे भरून वाहत होते. हे सांगताना सुद्धा तिचे डोळे भरले होते. मनात आलं, दीक्षा घेतली, घरदार सोडलं, नाती सोडली, तरी माणसाला सर्वार्थानं निस्संग होता येत नाही. यालाच जीवन म्हणायचं का? जशी ही दुःखाची घटना तिनं सांगितली, तशा अनेक चांगल्या गोष्टीही सांगितल्या. समृद्ध जगण्याच्या त्या जणू पायऱ्याच होत्या. कुंथलगिरी, मुक्तागिरीचं काय, शिखरजी, हस्तिनापूर, कैलासगिरीचं वर्णन, तिथला प्रदेश, तिथला निसर्ग, पडणारा बर्फ, वाहणाऱ्या नद्या, डोंगर, पर्वत, ओढे, धबधबे, पक्ष्यांचे सुमधूर आवाज आणि अशाच निसर्गाच्या सानिध्यात असणारी मंदिरं, मंदिरातले तीर्थंकर भगवान, तिथले लोक, त्यांची वेशभूषा, त्यांचं रंग रूप सांगताना आम्हाला त्या वातावरणात, त्या डोंगर दऱ्यात फिरवून आणायची. सगळ्या भव्यतेची वर्णनं अशी हुबेहूब सांगायची की आमच्यासमोर शिखरजी दिसायचे. मुक्तागिरीच्या धबधब्यात भिजल्यासारखं वाटायचं. कुंतलगिरीच्या परिसरात पसरला चाफ्यांचा, फुलांचा गंध जाणवायचा. कैलास पर्वतावरचा बर्फ अंगावरून भुरभुरल्याचा प्रत्यय यायचा.
एक प्रकारचं भरलेपण आणि भारलेपण अंगभर पसरायचं. मनाच्या आत शोषलं जायचं. हे हे सारं ऐकताना एकदा मनात आलं, हिच्या आत एक लेखक लपला आहे. तिच्यात एक प्रतिभेचं झाड बंदिस्त आहे. त्याला बाहेर काढायला हवं. मी एकदा विचारलं, तुम्ही हे सगळं लिहित का नाही आहे? अक्कोत्या हसली. म्हणाली, अगं मी माताजी आहे, लेखक नाही मी. पण बोलता किती छान, किती छान सगळं सांगता, तेच लिहा ना. असं कसं मला लिहिता येईल? काही लिहायचं झालं तर मला धार्मिक आध्यात्मिक लिहावं लागेल. पुढं ती हसत म्हणाली, मी माझे अनुभव सांगते, ते तू लिही. पण ते कधी झालंच नाही. आणि ती गेली. तिच्या बाबतीतलं सगळं आठवायला लागलं, समोर दिसायला लागलं. साधारण 10वीला असताना मी माझ्या आईला विचारलं होतं, आई, अक्कोत्यानं लग्न का केलं नाही? आई म्हणाली, तिचं लग्न झालं होतं. काय? मी आश्चर्याने विचारलं. लग्न झालं होतं? माझ्या डोळ्यांसमोर शालू नेसलेली, नाकात नथ घातलेली, हिरवा चुडा भरलेली, दागदागिन्याने नटलेली देखणी तरुण अक्कोत्या दिसायला लागली. कानात बँड ऐकायला यायला लागले. किती छान दिसत असेल नाही? माझी जणू तिच्या लग्नाची भावसमाधीच लागली. एवढ्यात आई म्हणाली, पण महिन्याभरातच माहेरी आली ती, कायमचीच, आणि मग परत गेलीच नाही. काय? मी दचकलेच. चालताना अचानक पायात काटा रोतावा आणि कळ मेंदूपर्यंत पोचावी असं झालं. विश्वास बसत नव्हता. मी विचारलं, कायमची माहेरी आली? का? सासरच्यांनी सोडली तिला. सोडली? का सोडली? माझा प्रश्न ऐकून आईनं उसासा सोडला. एवढ्या देखण्या, हुशार, सुस्वभावी, चांगल्या पोरीला सोडली, हे ऐकणं म्हणजे धक्काच होता मोठा. मी पुन्हा विचारलं, का सोडली तिला? खरं खोटं कुणास ठाऊक. आई म्हणाली, कोण म्हणतं त्यांनी सोडली, कोण म्हणतं हीच आली परत. पण का? कशासाठी? कोण म्हणालं तिची सासू छळत होती, ठरल्याप्रमाणे दागिने घातले नाहीत म्हणून त्रास देत होती. कोण म्हणालं तिचा नवराच म्हणे त्रास देत होता तिला. कोण म्हणालं तिला लग्नच करायचं नव्हतं, दीक्षा घ्यायची होती, पण तिच्या आईवडिलांनी तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीनं तिचं लग्न लावून दिलं. पण ती नवऱ्याला जवळच येऊ द्यायची नाही, म्हणून तो त्रास द्यायचा म्हणे, मारायचा. ती मग रातोरात पळून आली तिथून. पण यातलं खरं काय? मी माझी शंका व्यक्त केली. तशी आई म्हणाली, कारण काय असेल ते असेल, पण त्याहून खरं हेच की ती परत आली आणि नवऱ्यानं सोडलेली बाई म्हणून जगू लागली. आई एकटक कोपऱ्यात पाहत पुढं म्हणाली, आईची नाराजी, बापाचा अबोला आणि भावांच्या तुटलेपणाला तोंड देताना ती देव करत राहिली. महाराजांच्या, माताजींच्या संघाबरोबर राहायला लागली. ब्रह्मचारी म्हणून धर्माचा अभ्यास करता करता दीक्षा घेऊन मोकळी झाली. दीक्षा घेतल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी जिनमती माताजी बनून गावात आली. पुढं आई हसून म्हणाली, गावानं तेव्हा मात्र बँड वाजवत तिला गावात आणलं, उत्साहानं स्वागत केलं. ऐकून मला खूप वाईट वाटलं. अक्कोत्या दीक्षा घेऊन आली म्हणून गावानं स्वागत केलं. ती तशीच राहिली असती नवऱ्यानं सोडलेली म्हणून, तर गाव कसा वागला असता? कुणाचं चूक कुणाचं बरोबर ठरवता येत नव्हतं. पण एक झालं, पटलं की समाजाला
एक चांगली माताजी मिळाली. मनात विचार आला, विचारावं का अक्कूआत्याला खरं काय ते. माझं ते वयही कसला विचार नसलेलं, अडनिडं, कसला पोच नसलेला, पण मनात उत्सुकता. नेमकं काय झालं असेल. एकदा सामायिक संपण्याच्या वेळी मी मंदिरात गेले. मंदिरात कुणी नव्हतं. अक्कूआत्याचं सामायिकही झालं होतं. नमस्तू माताजी, नमस्तू म्हणून मी नमस्कार केले. तिथेच अक्कूआत्याजवळ बसले. तशा अक्कूआत्या हसली, म्हणाली, आज शाळा नाही की काय? शिवजयंतीची सुट्टी आहे ना आज? मी म्हणाले. तसं तिनं उत्सुकतेने विचारलं, यावेळी कशी काय आलीस पण? मी गप्प, ओठ गच्च धरून काय सांगणार. हातावर हात चोळत मी अक्कूआत्याच्या पिंशीकडे पाहत बसले. तशी तीच म्हणाली, काही सांगायचं आहे का, की काही विचारायचं आहे? थोड्या धाडसानं मी म्हणाले, होय, विचारायचं आहे थोडं. काय विचारायचं आहे? मी गडबडले. आता कोणत्या शब्दात कसं आणि काय विचारणार होते मी. माझं धाडस ढेपाळलं. बोल, काय विचारायचं आहे? तुम्ही तत्वार्थ शिकवणार आहात ना? आयत्या वेळी जे सुचलं ते मी गडबडीत विचारून टाकलं. पण मी खोटं बोलते हे ओळखून अक्कूआत्यानं हसत विचारलं, हे विचारायला आलीस तू? आपला खोटेपणा उघडा पडला. आता होय कसं म्हणणार. चोरी पकडल्या चोरासारखी मी म्हणाले, नाही, मला वेगळंच काही विचारायचं आहे. काय विचारायचं आहे? खरंच विचारू? मी सुरक्षित आधार शोधला. विचार, न घाबरता विचार. तिने माझी सुरक्षा जपली. मी मग सरळ सरळ अक्कूआत्याकडे पाहत विचारले, तुम्ही नवऱ्याच्या घरातून परत का आलात? तुम्ही आलात की त्याने सोडलं? मी असलं काही विचारण हे तिच्या ध्यानी मनीही नसेल. माझा प्रश्न ऐकताच तिचे डोळे विस्फारले. तिच्याही नकळत क्षणभरच चेहऱ्यावरचे भाव बदलले. ऊन सावल्यांचे तांडव झाले. पण एका क्षणात स्वतःला सावरून संयमाचा बांध घालून ती म्हणाली, हा प्रश्न तुला का पडला? मी काही बाई ऐकलं. मला ते खरं की खोटं ऐकायचं आहे. जाऊ दे ग, त्याने काय फरक पडणार आहे? ती सहज बोलल्यासारखी म्हणाली, तो सगळा भूतकाळ आहे. भूतकाळाचा चिखल आता कशासाठी उपसायचा? त्यापेक्षा वर्तमानात फुललेलं फूल किती खरं आहे ते बघ. लक्षात ठेव, भूतकाळात गुदमरण्यापेक्षा वर्तमानात मोकळा श्वास घ्यावा आणि त्यातून भविष्याचा प्रवास निश्चित करावा. तरी पण माझी चिकाटी पाहून ती मला समजावल्यासारखी म्हणाली, तुला एक म्हण सांगते, ऐक. असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये. का शोधू नये? उगम म्हणजे नदीचा फक्त जन्म. नळातून पाणी पडल्यासारखं तिचं रूप. कुठलं सौंदर्य नाही, भव्यता नाही, काही नाही. पण तरी जन्म महत्त्वाचाच. फक्त एक छोटी धार, पण जिवंत. पुढे वाहताना अनेक नद्या, नाले, ओढे सोबत घेऊन ती मोठी बनत जाते. पुढे जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा समृद्ध झालेली असते. ती समृद्धी आपण पाहावी. एखादा मोठा तपस्वी सुद्धा सुरुवातीला सर्वसाधारण असू शकतो, पण पुढे अभ्यासाने, ज्ञानाने, अनुभवाने, विचाराने तो तत्वज्ञान सांगण्या एवढा मोठा होतो. मग आजच्या त्याच्या ज्ञानगंगेचा लाभ घ्यायचं सोडून त्याच्या मुळावरून, त्याच्या कुळावरून त्याची आजची पत कशाला ठरवायची? किंवा त्याच्या गतायुष्याची पाळमुळं कशाला शोधायची? अजून खूप लहान आहेस तू,
पण नेहमीसाठी हे लक्षात ठेव की आपला प्रवास समृद्धीकडे व्हावा. पचवलेल्या दुःखाला, झालेल्या वेदनेला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून शक्ती मिळवावी आणि ती पुढच्या आयुष्यासाठी वापरावी. एखाद्या नदीसारखं समृद्ध व्हावं आणि इतरांना समृद्ध करावं. म्हणजे तुमच्यासारखं, मी आनंदाने म्हणाले. आकुत्या, हे मी कधीच विसरणार नाही. काय आक्वात्या, ती म्हणाली. तशी मी जीभ चावून घेतली. म्हणाले, नाही नाही माताजी, मी हे लक्षात ठेवीन कायमसाठी. आक्वात्यानं किती छान समजावून तिच्याविषयीचं सांगण्याचं टाळलं. नेहमीच अशी ती आम्हाला काही काही सांगायची. जगण्याचा मंत्रच आम्हाला पटण्यासारखं सांगायची. आजही ती माझ्या फक्त आठवणीतच नाही तर माझ्या अणुरेणूत, माझ्या प्रत्येक पेशीत, विचारात, विवेकी दृष्टिकोनात आहे. एवढी हुशार, विचारी, अभ्यासू, तत्त्वज्ञान जगणारी आक्वात्या, तिचं असं का व्हावं? तिचा मेंदू काम का करेनासा झाला? त्यात बिघाड कसा काय झाला? या प्रश्नांना कुणाकडे उत्तर नव्हतं. कर्म तिचं म्हणून ते सगळ्यांनी स्वीकारलं, पण मला ते स्वीकारणं जड जात होतं. त्याचा त्रास होत होता. ती बरी व्हावी असं सारखं वाटत होतं, पण ती बरी झाली नाही. होणार तरी कशी? खरं तर हा एक आजार होता. मेंदूतला बिघाड होता. स्मृती केंद्र काम करत नसल्यामुळे स्मृतिभ्रंश झाला होता. त्याच्यावर औषधोपचार होते, पण दीक्षा घेतल्यानंतर अशा औषधोपचाराची धर्मशास्त्रात मान्यता नसल्यामुळे तिच्यावर उपचार केले नव्हते. त्यामुळे आजार वाढत गेला होता. आम्हाला तो समजलाही खूप उशिरा. तेही कुणी कळवलं म्हणून समजलं नाही, तर समजलं ते योगायोगानं. दशलक्षण नोपीनंतर गावातले 15-20 लोक गिरनारला गेले. गिरनारला पोहोचल्यानंतर समजलं की समयसागर महाराजांचा संघ तिथं आहे आणि जिनमती माताजीही संघाबरोबर तिथं आल्या आहेत. स्वाभाविकच गावकऱ्यांना खूप आनंद झाला. गेल्या 5-7 वर्षात आक्वात्या गावी आली नव्हती. त्यामुळं अनपेक्षित भेटीचा आनंद खूप मोठा होता. सगळेच आनंदानं, उत्साहानं भेटायला गेले, तर आक्वात्यानं कुणालाच ओळखलं नाही. लोकांनी गावाचं नाव सांगितलं, आपली ओळख सांगितली, पण आक्वात्याच्या नजरेत ओळखीची खूणच दिसली नाही. चौकशी केल्यावर समजलं 3-4 वर्षापासून ती तशीच आहे. हा धक्का पचवणं सोपं नव्हतं. आक्वात्या तर ओळखू येऊ नये अशी झाली होती. बारीक, अशक्त, रंग काळवंडलेला, नाक वर आलेलं, डोळे खोबणीत, नजरेत चमक नाही की कुणाशी काही बोलणं नाही. मंद बुद्धी असल्यासारखी तिची अवस्था पाहून गावकऱ्यांचे डोळे डबडबले. मोठ्या उत्साहाने गिरनारला गेलेले सगळे निराश होऊन परतले. प्रत्येकाला वाटत होतं, एवढं झालं तरी महाराजांनी किंवा इतर कुणी आपल्याला का सांगितलं नाही? गाववाल्यांना सांगायला पाहिजे होतं. परतीच्या प्रवासात हीच चर्चा होती म्हणे. शेवटी कलगोंड तात्या म्हणाले, दीक्षा घेतल्यावर आपला गाव, गावातले लोक, आपली माणसं, नाती-गोती काही राहतच नाही. मग आपल्याला सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो? पण तरीही गावात आल्यावर त्यांनी सगळ्यांना सांगितलं आणि गाववाल्यांनी ठरवलं की आक्वात्याला आपल्या गावी आणूया. आणि मग स्पेशल गाडी करून काही लोक गेले. महाराजांना सांगून तिला गावात आणलं. वाटलं होतं आपला गाव, आपली माणसं, आपल्या गावातल्या ओळखीच्या खुणा बघून तिची स्मरणशक्ती पुन्हा परत येईल. पण तसं काही झालं नाही. झालं एकच, व्यवस्थित खाण्यापिण्याची काळजी घेतल्यामुळं तिची तब्येत सुधारली, पण विस्मरण वाढतच गेलं. आपण काय खातो, काय पितो, आपण आहार घेतला की नाही, एवढंच नव्हे तर आपण दीक्षा घेतलेली आहे, आपण माताजी आहोत याचंही भान राहिलं नाही. तुम्ही कोण, कुणाचे, तुमचं नाव काय, असं कुणालाही विचारायला लागली. गावातले लोक हळहळायला लागले. काय होती आणि काय झालं?
मला तर तिला बघून रडायलाच यायला लागलं. आपल्या अक्कू आत्याचं हे काय झालं? कमंडलू घ्यायचं भान राहत नव्हतं. पिंची जिथल्या तिथं ठेवून ती उठायला लागली. कोणीतरी मग पिंची उचलून तिच्या हातात द्यायला लागलं. तेवढ्यापुरती निर्विकारपणे ती पिंची घ्यायची, पुन्हा खाली ठेवून रिकामी व्हायची. ना प्रवचन, ना देवदर्शन, ना स्वाध्याय, ना सामायिक, काहीच नाही. मंदिरातही एका जागी बसायचं सोडून ती गावातून फिरायला लागली. ना हातात कमंडलू, ना पिंची. संभ्रमावस्थेत असल्यासारखी ती फिरायची. आधी हळहळणारे लोक आता हसायला लागले. मुलं टिंगल करायला लागली, पण तिला त्याचं काही नव्हतं. एवढ्यावरच संपलं नाही, तर कुणाच्याही घरात कधीही ती जायला लागली. भूक लागली, जेवायला वाटा, असं म्हणायला लागली. ती माताजी म्हणून तिला कुणी वेळी अवेळी जेवायला वाढत नव्हतं, प्यायला पाणी देत नव्हतं. बायका तिच्या मागावर असल्यासारख्या असायच्या. आळीपाळीनं तिच्यासोबत राहायला लागल्या. पिंची, कमंडलू जबरदस्तीनं तिच्या हातात द्यायला लागल्या. तिला समजत नव्हतं, पण इतरांना समजत होतं. त्यामुळं असं झालं तरी सगळ्यांनी तिचं माताजी असणं जपलं होतं. तिच्या पिंची, कमंडलूचा मान राखला होता. सोहळ्याचा स्वयंपाक करूनच तिला आहार दिला जात होता. आहाराला निघायच्या आधी जबरदस्तीनं भगवंतांचा अभिषेक बघायला लावला जात होता. महाराजांच्या संघात असताना अन्य माताजी तिच्या वाढलेल्या केसांचं केशलोचन करत असतील, पण गावात आल्यानंतर प्रश्न पडला, हे कोण करणार? कोणालाच ते धाडस होत नव्हतं. शिवाय शांतपणे ती केशलोचन करून घेईल की नाही याबद्दल ही शंका होती. वाढलेले केस तर काढायला हवेतच. शेवटी चौगल्यांची आजी तयार झाली. आपल्या पुढ्यात तिला बसवून घेऊन ताटामध्ये घेतलेल्या राखेत आपल्या हाताची बोटं फिरून कोरड्या बोटांनी तिचे केस उपटून काढू लागली. वाटत होतं ती ओरडेल, दंगा करेल, पळून जाईल, पण नाही. ती निमूटपणे हातातल्या पिंचीशी चाळा करीत बसली. समोर माझ्यासह 20-25 बायका वेदना आम्हाला होत होत्या. ती मात्र शांत होती. चौगल्यांच्या आजीनंच तिला आंघोळ घातली. मी मदत करत होते. म्हणाले, आजी, ही गप्प कशी काय बसली एवढी? देव पावला बाई, आजी उसासा सोडून म्हणाली. आत्ता गप्प बसली, पुढच्या वेळी काय करेल कुणास ठाऊक. दिवस जात होते. तसंही दिवसभराचं सोपं होतं, पण रात्रीचं काय? मंदिरात ती एकटी झोपायची नाही. अंधार पडायला लागला की घाबरायची की काय कुणास ठाऊक. संध्याकाळ टळून गेली की मंदिराशेजारी असलेल्या पंडितांच्या, पाटलांच्या किंवा चौगल्यांच्या घरात जायची. मग सगळ्यांनी मिळून ठरवलं, रोज एका बाईनं मंदिरातल्या खोलीत तिच्याबरोबर जाऊन झोपायचं. तिला सोबत करायची. आळीपाळीनं मग बायका मंदिरात झोपायला लागल्या. दिवसभराची बाई वेगळी आणि रात्रपाळीची बाई वेगळी. वर्ष असंच गेलं. लोक कंटाळले, आपापसात बोलायला लागले. कशाला ही ब्याद गावात आणली म्हणून खुसफुसायला लागले. एक दिवस अक्कूआत्याजवळ झोपायची माझी पाळी होती. खोलीचं दार बंद करून मी तिच्याजवळ बसले. ती माझ्याकडेच बघत होती. मी विचारलं, अक्कूआत्या, म्हणून जीभ चावून घेतली आणि नाही नाही माताजी म्हणाले, पण तिला काही फरक पडला नाही. माताजी, मुक्तगिरी कुठं आहे हो? फार छान ठिकाण आहे नाही? तिच्या चेहऱ्यावर शून्य भाव. तिचा हात हातात घेऊन पुन्हा म्हणाले, आणि ती कैलासगिरी? फार बर्फ पडत होता का तिथं? तुम्हाला थंडी नाही वाजली? अक्कूत्या तशीच, चेहरा निर्विकार. गावाला धर्म शिकवणारी ती सगळंच विसरून गेली होती. मी तिला लहान मुलांना म्हणायला सांगावं तसं ओंकार मंत्रातला एक शब्द सांगत होते. ओंकार मंत्र म्हणायला सांगितलं, पण चेहरा निर्विकार, डोळ्यात शून्य भाव, फक्त ओठच हलले.
माझ्या घशाची आवंडा बघवत नव्हतं तिला. मनाच्या आत आत कुठंतरी वाटलं, आता ही हेळसांड नको, त्यापेक्षा संपू दे सारं. मी लाईट बंद केली, झिरो बल्ब लावला. मंद प्रकाशात तिला झोपून मी तिच्या उशाशी बसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत दर्शनपाठ म्हणायला लागले. दर्शनम देव देवश्य, दर्शनम पापनाशनम, दर्शनम स्वर्ग सोपानम, दर्शनम मोक्ष साधनम. दर्शनपाठ संपेपर्यंत तिला झोप लागली. मी जागीच. कितीतरी उशीर. कशी होती आकुत्या आणि काय झालं हे. हळूहळू तिचा आहार कमी झाला. तिला काही जातच नव्हतं, नुसती हाडच दिसायला लागली. चालताना पायात पाय अडकायला लागले. कमंडलूचं ओझंही पेलवेनासं झालं. बघवायचं नाही तिच्याकडं. खूप वाईट वाटायचं काय आयुष्य हिच्या वाट्याला आलंय. लग्न झालं पण महिन्याभरात संसार मोडला. माहेरच्याने पाठ फिरवली. दीक्षा घेऊन जिनमती माताजी म्हणून स्थिर झाली आणि आता कोणच राहिली नाही. आई वडील तर आधीच गेले होते. एक भाऊही गेला होता. दुसऱ्या भावाने पाठ फिरवली. त्याला अशा या अवस्थेतल्या बहिणीची लाज वाटायला लागली. रोजचं हे बघायलाच नको म्हणून तो नोकरीच्या गावी कुटुंबासह राहायला गेला. पण गावानं तिला लहान मुलाला सांभाळावं तसं सांभाळलं, तिच्या माताजीपणासह. पाटलांच्या आजीकडे तर ती दिवसभरात कधीही ती जाऊन बसायला लागली. एकदा मी तिला शोधत पाटलांच्या आजीकडे गेले आणि डोळे विस्फारून पाहतच राहिले. आजी आणि ती एका चटेवर झोपल्या होत्या. ती आजीच्या पुढ्यात, आजीच्या कुशीत, आजीच्या अंगावर हात टाकून शांत झोपली होती, एखाद्या लहान मुलासारखी. माझ्या काळजात चर्र झाला. डोळे भरले. घशाशी आवंढा आला. चित्र बघवत नव्हतं. पोरक्या पोरीकडे बघावं तशी मी बघायला लागली. मन सुन्न झालं. तरी मनात विचार आला, ही प्रेमाची भुकेली तर नव्हती. दीक्षा घेतल्यानंतर मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली, पण आतला प्रेमाचा कप्पा रिकामाच राहिला की काय. जगात आपलं म्हणून आपल्या जिव्हाळ्याचं कुणीच नाही असं तर तिला आयुष्यभर वाटलं नसेल. तुटलेपणाची, एकटेपणाची सल तर आत नसेल. स्वतःला असुरक्षित तर समजत नसेल ती. नवऱ्यानं सोडलं, सासर तुटलं, माहेरानं नाकारलं, पुढं दीक्षा घेतली, स्थैर्य आलं, पण यात जगणं अतृप्तच राहिलं. याची बोज तर तिने आत दडपून टाकली नसेल ना. माझ्यासारख्या संसारी बाईच्या मनानं तिच्याविषयीच्या अशा विचारांची घुसळण केली. हे बरोबर की चूक मला समजलं नाही, पण माझ्या मनात एक पोकळी तयार झाली. एवढं खरं, आजीच्या कुशीत किती रागच दिसत होती ती. जणू आता तिला कुणाचीच फिकीर नव्हती. एक प्रेमाचं, विश्वासाचं ठिकाण तिला मिळालं होतं आजीच्या कोशात. आजीच्या गर्भाशयातच असल्यासारखी ती अंगाचं मुटकुळं करून शांत झोपली होती. फक्त एक हात आजीभोवती गुंफला होता, आजीला धरून ठेवला होता. मी बघतच राहिले. मनात म्हणाले, झोपू दे, किती शांत झोपली या, परत जावं. मी परत जाण्यासाठी वळले तर बाहेरून मांजर आत येत असल्याचं पाहून माझ्याही नकळत प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तशी शुक 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 करत त्याला हुसकावलं मी. मांजर पळालं, पण अक्वा त्याला जाग आली. कोण 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 आहे, तिचा आवाज येताच मी पाठीमागं वळलं. ती उठून बसत होती. मी थांबले. 2 पावलं पुढे जाऊन मी बसले तिच्याजवळ. माताजी नमस्तू. मी हात जोडून खाली वाकून नमस्कार केला. तिनं पाहिलं, पण सद्धर्म वृद्धिरस्तू
म्हणून हसत हसत आशीर्वाद देण्यासाठी पिंची घेऊन उचलणारा त्याचा हात उचलला नाही. आता असं घडत नव्हतं हे माहीत असूनही मन गहिवरलं. मी म्हणाले, चला, मी मंदिराला चालले, तुम्हाला घेऊन जाते, चला. हे ऐकताच तिनं तिच्याजवळ उठून बसल्या आजीचा हात घट्ट धरला. तशी आजी मला म्हणाली, तू जा, मी घेऊन जाते तिला, जा. पुढं पुढं ती रात्रीसुद्धा आजीजवळ झोपायला लागली. त्यांच्याच घरात राहायला लागली. आजीच्या सुना, नातसुना, मुलं, नातवंड यांच्यातलीच एक होऊन गेली ती. 3-4 महिने गेले आणि एका पहाटे म्हणे ती झोपेत बडबडायला लागली. पाठीमागनं गाडी आली, धडकली. माताजी पडल्या, गेल्या, मेल्याच रस्त्यावर. असं रस्त्यावर मला नको नको. आजी उठून बसली. काय झालं माताजी, काय झालं? आजीने विचारलं तर ती गप्पच. पण प्रचंड घाबरली होती. शरीर कापत होतं. पाठीमागं वळून बघता बघता ती आजीच्या गळ्यात पडली. आजीनं धरून ठेवलं. पाठीवरून हात फिरवत, भिवू नकोस, मी आहे तुझ्याजवळ, म्हणायला लागली. पण अख्वात्या शांत, कसली हालचालच नाही. आजी घाबरली. माताजी, माताजी करत आजीनं तिला आपल्यापासून बाजूला केलं तर डोळे टक्क उघडे, श्वास फुललेला. ते पाहून, ओमकार मंत्र म्हणा माताजी, ओम म्हणा, म्हणा ओम ओम. अकोत्यानं एकदा ओम म्हटलं आणि संपलं. आजीच्या हातातून ती खाली सटकली. आजीनं तिला खाली चटईवर झोपवलं. बाहेर जाऊन आजीनं आजोबांना उठवलं. उठवून सांगितलं, अक्कू गेली. काय? आजोबांना विश्वास बसला नाही. आत जाऊन त्यांनी पाहिलं. अक्वात्या शांत शांत झोपल्यासारखी दिसत होती. आजोबांनी आपल्या हाताची बोटं तिच्या नाकाशी धरली. त्यानं मग खात्री पटली की खरंच अक्वात्या गेली होती. सगळं संपलं होतं. आजोबांनी आपल्या मोठ्या मुलग्याला उठवलं. पाठोपाठ सून उठली. बघता बघता सगळं घर उठलं. अक्वात्याभोवती जमा झालं. लेकाला बरोबर घेऊन आजोबा पंडिताच्या घरी गेले. पंडितांना उठवून त्यांना हे सांगितलं. पंडितांनी 4 लोकांना गोळा केलं. सगळे मंदिराच्या दारात जाऊन राहिले. पुढच्या कार्यासंबंधी चर्चा करायला लागले. कसं करायचं, कुठं करायचं, आपापसात बोलायला लागले. हा हा म्हणता बातमी गावात पसरली. लोक जमायला लागले, बोलायला लागली, आपलं मत सांगायला लागली. कुणी म्हणालं, तिला आधी मंदिरात आणूया. कुणी म्हणालं, मंदिरात नको. का नको? कुणी विचारलं. त्याला परस्पर उत्तर मिळालं, तिचा दीक्षाछेद झाला होता, तिला मंदिरात आणता येणार नाही. कुणी म्हणालं, दीक्षाछेद होण्यासारखं तिनं काय केलं होतं? तिचा स्मृतिभ्रंश झाला होता, त्यात तिची काय चूक? होय, तिची चूक नव्हती, पण दीक्षा घेतल्याचंच ती विसरली होती. बरोबर आहे. कुणी म्हणालं, तिची चूक नव्हती, पण दीक्षाछेद तर झालाच होता. आचरण शुद्ध राहिलं नव्हतं तिचं. निर्णय होत नव्हता. काय करायचं प्रश्न सुटत नव्हता. मंदिरात आणायचं नाही हे सर्वानुमते ठरलं, पण हिला न्यायचं कसं हा मोठा प्रश्न पडला. पुष्पक विमान करून त्यातून न्यायचं की सर्वसामान्यांसारखं तिरडीवरून न्यायचं? चर्चा, वादविवाद, वितंडवाद झाला. प्रत्येकजण आपण जणू या क्षेत्रातले ज्ञानी तज्ज्ञ असल्यासारखा बोलत होता. कुणाला असंही वाटलं नाही की कुठल्या तरी महाराजांचा सल्ला घ्यावा, ते काय म्हणतात बघावं. पण नाही. शेवटी गावकऱ्यांनी सर्वसामान्य माणसासारखंच तिला तिरडीवरून न्यायचं ठरवलं. तेव्हा पाटील आजी म्हणाली, तिचं डोसकं काम देत नव्हतं.
तिला काही कळत नव्हतं, पण तिनं दीक्षा घेतली होती. हे कसं काय इस्रायलेसा? निदान तिला जाळाय समशानात तरी नेऊ नकोसा. त्या परीस आमच्या शेतात जाळा तिला. आजीनं डोळ्याला पदर लावला. आजी रडायला लागली. तसा सगळा समुदाय रडायला लागला. शेवटी तिरडीवरूनच पण मंदिरासमोरून तिची अंत्ययात्रा काढली. अख्खा गाव अंत्ययात्रेत सामील झाला होता. अक्वात्या अक्वात्या म्हणणारा गाव शेवटी जिनमती माताजी की जय म्हणत घोषणा देत होता. जंगी मिरवणूक पाटीलाजींच्या शेतात गेली. मोठ्या जयघोषात अंत्यविधी पार पडला. तुपाचा, कापराचा, खोबऱ्यांचा संमिश्र वास कितीतरी उशीर दरवळत राहिला. अक्वात्या या सगळ्या पलीकडे गेली होती. अक्वात्या म्हणा की माताजी म्हणा, पुष्पक विमानातून न्या किंवा तिरडीवरून न्या, चितेवर तूप होता किंवा रॉकेल पेट्रोल होता, तिला काही फरक पडणार नव्हता. तिचा हसरा चेहरा मात्र माझ्यासमोरून जात नव्हता. सगळ्या गावाने दुखवटा पाळला. मला वाईटही वाटत होतं आणि आतून सुटली एकदाची म्हणून समाधानही वाटत होतं. दुसऱ्या दिवसापासून मंदिरातला स्पीकर पहाटे 5 वाजता लागू लागला. पण त्या दिवशी मात्र मंदिरातला स्पीकर लावला नव्हता. दुपारचा स्वाध्याय झाला नव्हता. गाव जणू मुका झाला होता. अक्वात्या विना पोरका झाला होता, एवढं मात्र खरं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.